मुंबई नाशिक महामार्गावर कळमगावजवळ आयसर टेम्पो आणि हायवा डंपर यामध्ये अपघात. एक जण किरकोळ तर एक जण गंभीर जखमी. मुंबई नाशिक महामार्गावर कळमगावजवळ रस्त्याच्या बाजूला हायवा डंपर उभा होता. मुंबईवरून नाशिकच्या दिशेने भरधाव वेगाने आयसर टेम्पो जात असताना त्याने रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या हायवा डंपरला पाठीमागून डाव्या बाजूने जोरदार धडक दिली. या अपघातात आयसर चालक हा किरकोळ जखमी झाला आहे. मात्र आतमध्ये एक प्रवासी बसवला होता. तो गंभीर जखमी झाला असून त्याचे दोन्ही पाय गेले आहेत. हा प्रवासी आयसर टेम्पोमध्येच अडकून पडला होता. हायवे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आयसर टेम्पोमध्ये अडकलेल्या प्रवाशाला बाहेर काढले व जखमी झालेल्या प्रवाशाला उपचारासाठी खर्डी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. आयसर टेम्पो चालकाला अचानक डुलकी लागल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती महामार्ग पोलीस यांच्याकडून देण्यात आली आहे.